कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह, हे चांगलं आहे। जे पैसे मला मिळणार होते, जे पैसे माझे होते, त्या पैशांची आता मला राखण करावी लागते। नाही यार, हे पैसे यांना नाही मिळाले पाहिजेत, कारण हे पैसे जर असतील तर हे दोघे एकत्र येतील, आणि पैसे नसतील तर या दोघांना एकत्र येण्याचा चान्सच मिळणार नाही। काहीतरी करायला पाहिजे। Shit. नाही, मला असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे हे दोघे एकत्र येणार नाहीत। पण काय काय करू शकते मी? अहो, मी खाली जाऊन जरा भाज्या घेऊन येते। हो दूध मयू ऐक ना बाळा, अगं मगाशी खिरीसाठी दूध बाहेर काढलं होतं, खीर झाली पण दूध फ्रीज मध्येच ठेवायला विसरले, जरा ठेवशील का? खीर केलीस तू? हो का ग? स्वयंपाक पण झाला? हो ग झाला, आता भाजी घेऊन आले ना की बबन भाऊजींकडे जाऊन डबा पण देऊन येईल। आणि डबा मी दिला तर चालेल? हो चालेल, पण डबा भरशील ना तू? हा भरेल। ठीक आहे। अगं मयू, मला ना प्रतीकसाठी काही भाज्या घ्यायच्या आहेत आणि मूग पण संपलेत, मूग घेऊन येते म्हणजे त्याला कढण देता येईल। हा आई, तू एकटी किती कामं करशील हे दे माझ्याकडे, मी जाते आणि सगळं आणते, फक्त मला लिस्ट पाठव। ओके, लवकर पाठव लिस्ट। अहो ऐका ना, प्रतीकसाठी ना मी कमी तिखटाचं जेवण केलंय, पण भाऊजींना आवडेल की नाही माहित नाही, त्यांच्यासाठी जरा काहीतरी चमचमीत करते वेगळं। अश्विनी, एक काम कर ना, तिखट मिठाच्या पुऱ्या कर, खूप दिवस झाले खाल्ल्या नाही तुझ्यात। करते। अश्विनी, अश्विनी, तुझा फोन आलाय। कोणाचा आहे? अननोन नंबर आहे। नंतर करते मी, राहू देत। नंतर काय करते? बिझनेसचा फोन असेल। हो असेल कदाचित क्लायंटचा, नंतर करते मी। अगं घे ना फोन, असं काय करतेस? बिझनेस मध्ये अननोन नंबर्स पण उचलायचे असतात। हे घे। अगं अश्विनी, असं काय करतेस? उचल ना फोन। फोन उचल। नाही नको, अननोन नंबर। असं काय करते? थांब मी उचलतो। हॅलो अश्विनी, अगं माझा फोन लागत नाहीये, त्याच्यामुळे मी कोणाला फोन करू शकत नाहीये, आणि यांचा फोन तो नीट चार्ज पण होत नाहीये। अगं तेवढे फोन का केले होतेस? अगं मला ते टेन्शन आलं म्हणून दुसऱ्याचा फोन घेतला आणि तुला फोन करते। काय झालं? सगळं नीट आहे ना? हॅलो हॅलो अश्विनी, अगं बोल ना। श्रेयस? अश्विनी श्रेयस आहे? हा आई, मी बोलते। अश्विनी, श्रेयस, श्रेयसचा आवाज होता ना ग? नाही, मी पण वेडी, काहीतरी वेड्यासारखा विचार करते। श्रेयस कसा असेल ना ग? आई, श्रेयस, श्रेयस बाळा, आई मीच आहे। सुखरूप आहे, मी परत आलोय। आई म्हणूनच तुम्हाला फोन करत होतो आम्ही, पण फोन नव्हता लागत। श्रेयस मला किती आनंद झालाय म्हणून सांगू। थांब यांना बोलवून आणते, यांना पण खूप आनंद होईल राजा, खूप आनंद होईल। थांब मी त्यांना बोलवते। आई ऐका ना, बाबांना ना इतक्यात नका सांगू, बाबांना ना इथे आल्यावर सांगूया, ते जेव्हा यांना प्रत्यक्षात बघतील त्यांना केवढा आनंद होईल ना। आई चालेल ना? अरे पण एवढी मोठी आनंदाची बातमी
मी कशी लपवून ठेवू त्यांच्या समोर? माझ्या तर चेहऱ्यावरचा आनंद मी लपवू शकत नाहीये. खरंच मला कधी येते आणि तुला डोळे भरून पाहते असं झालं पाहिजे. आई बाबांना आल्यावरच सांगूया ना प्लीज. आम्ही लगेच निघतो. लगेच निघतो. अश्विनी, आई बाबा आले ना की आपण आधी करायचो ना आपण तशी मिसळ पार्टी करूया, म्हणजे माझ्या हातची पण. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. जेनी, हॅलो, बोल ग. अश्विनी, ऐक ना, तू थोडा वेळाकरता इथे पार्लर मध्ये येतेस का प्लीज? अर्जंट आहे, लवकर ये ना. एक मिनिट, काय झालंय जेनी? असा का आवाज येतोय तुझा? इतकी का घाबरली आहेस तू? अश्विनी, आपल्या पार्लरचं सामान ना सगळं इकडे तिकडे पडलंय, तोडफोड केली आहे पार्लर मध्ये. प्लीज तू लवकर ये ना. अरे देवा, कुणी केलं हे? वॉचमनला विचारलं का तू? अगं कदाचित त्यांनी पाहिलं असेल. अगं हो, मी आधी त्यालाच विचारलं आणि त्यानेच सांगितलं की काही गुंड आलेले, त्यांनी आपलं पार्लर आणि श्रेयसचं ऑफिस फोडलंय. बाकीच्या शॉपनं काहीच झालेलं नाहीये. हो जेनी, मी पोचते तिकडे. तू अजिबात घाबरू नको. हा, मी पोचते, लगेच पोचते. काय झालं अश्विनी? अहो, पार्लरवर कुणी तरी हल्ला केलाय आणि पार्लर आणि ऑफिस दोन्ही उद्ध्वस्त करून ठेवलंय. गुंड होते म्हणाली. कोणी केले हे गेस करणं एवढं कठीण नाही. श्रेयस, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे सगळं केकेच्या गुंडांचंच काम आहे. केके जरी आतमध्ये असला ना तरी त्याचे गुंड बाहेर आहेत आणि आपण त्याला जेलमध्ये पाठवले ना त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतायच. मगाशी मला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. केकेने पोलिसांना श्रेयसबद्दल हिंट देण्याचा पण प्रयत्न केलाय. ठीक आहे ना, चालेल ना. आपल्याला घाबरायची काय गरज आहे? आपण सगळे पेपर्स घेऊ आणि आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊ. नाही ना श्रेयस, आपण नाही जाऊ शकत. अरे इन्शुरन्सचं ऑफिस 2 दिवस बंद आहे. कोर्ट सुद्धा बंद आहे, त्यामुळे आपण कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही. हे बघ, सोमवारी सकाळी आपण इन्शुरन्सच्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट सबमिट केले ना की आपण त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. म्हणजे 2 दिवस अजून टांगती तलवार आहेच आपल्या डोक्यावर. हो. ऐका ना, मला ना अजूनही असं वाटतंय की आपण पोलिसांना सगळं खरं सांगितलं पाहिजे. बस ताई, आपल्याला तसं नाही करता येणार. हे बघ, जिवंत माणसाच्या पॉलिसीचे पैसे घेणे हा गुन्हा आहे. सोमवारी सकाळी आपण इन्शुरन्सच्या ऑफिसला जाऊ, त्यांचे पैसे आणि डॉक्युमेंट सबमिट करू, मग त्यांच्याकडून आपल्याला क्लीन चिट मिळेल आणि मग आपण सगळीकडे जाऊ शकतो. आणि तोपर्यंत आपण कोणतीही रिस्क न घेतलेलीच बरी. जे काही करायचंय ते आत्ताच करायला पाहिजे. ही संधी सोडून आता चालणार नाही. दादा आणि वहिनीला एकत्र येऊ द्यायचं नसेल तर वहिनीला जेलमध्ये जावंच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.